नमस्कार. आज आपलं मी आंदोलन व्हॉइस ऑफ मीरा भाईंदरच्या बिंदास बोलमध्ये स्वागत करतोय. आज आपण एका मोठ्या मुद्द्यावर चर्चा करणार आहे. आज आमच्या जोडीला श्री श्याम सहारे सर आहे, ॲडव्होकेट कायदेतज्ञ. त्यांच्याबरोबर मी आज अरुण कुमार चौबे तुम्हाला त्यांच्याशी चर्चेमध्ये सहभागी करतो. आजचा विषय आहे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कोणी, कधी, केव्हा शोधली. आज आम्ही आपल्या स्टुडिओमध्ये ॲडव्होकेट श्री श्याम सहारे सरांचं स्वागत करतोय. नमस्कार, माझं नाव ॲडव्होकेट श्याम सहारे. मी वकिली व्यवसायात आहे आणि आंबेडकरी समाजाचा असल्यामुळं आमचे रयतेचे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल मी बऱ्यापैकी अभ्यास केलेला आहे. जवळपास 1680 साली महाराजांचा रायगडावर मृत्यू झाला आणि तिथंच त्यांचं अंत्यविधी होऊन समाधी त्यांची तिथं बांधली गेली. परंतु दुर्दैवानं असं झालं की तो काळ शिवाजी महाराजांच्या नंतर संभाजी महाराज गादीवर बसले. परंतु 6-7 महिन्यातच संभाजी महाराजांना मुघलांनी म्हणजे औरंगजेबाने पकडलं, त्यांचा वध केला. त्याच्यानंतर इंग्रज आले. त्याच्यानंतर ती समाधी दुर्लक्षित राहिली, ही खरी गोष्ट आहे. इंग्रज आल्यानंतर त्यांनी ती पूर्ण म्हणजे त्यांनी तो वेढा घातला रायगड किल्ल्यावर आणि तिथे जाण्यास मज्जाव केला. कोणीही तिथे जाऊ शकत नव्हते आणि त्याच्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांची जी समाधी होती ती लुप्त पावल्या गेली. तिथं कोणी जाऊ शकलं नाही. परंतु पुण्याचे सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले यांनी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वाचलं आणि त्यांना शिवाजी महाराजांबद्दल आदर वाटला की हे आमचे राजे, हे रयतेचे राजे, यांची समाधीला जाऊन आपण वंदना करावी आणि त्याप्रमाणे ते 2-3 लोकांना घेऊन सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले हे पुण्याहून निघाले. जाताना नाते गावावरून जवळपास 10-12 किलोमीटरचं अंतर, म्हणजे त्यांना जवळपास 2-3 दिवस लागले असं म्हणतात. तरीही त्यांनी हिंमत हारली नाही. झाडं झुडपं, जायला रस्ता नाही, त्यांच्या हातात त्यांनी कुऱ्हाड घेतली आणि ते त्या कुऱ्हाडीनं ती झाडं, रस्त्यावरती झाडं तोडत, फांद्या तोडत, एवढ्या रखरखत्या उन्हात न थकता त्यांनी त्या समाधीपर्यंत ते गेले आणि ती समाधी त्यांनी शोधून काढली. कारण त्यांना वाटलं होतं की हा आमचा रयतेचा राजा आहे, ह्या रयतेच्या राजाच्या समाधीवर आपण नतमस्तक व्हायला पाहिजे, त्यांना वंदन केलं पाहिजे. हे करत असताना ते जेव्हा समाधीवर गेले तिथं पाणी नव्हतं. त्यांना वाटलं की आपण आपल्या राजाची समाधी आहे ही धुवून स्वच्छ करावी. ते बाजूच्या गावात गेले. त्यांनी त्या विहिरीवरनं पाणी आणलं. त्या गावातली 2-3 फुलं तोडली आणि ती फुलं अर्पण करावी, समाधी धुवून स्वच्छ करावी, फुलं अर्पण करावी म्हणून त्यांनी ती व्यवस्था केली. त्या गावच्या एका पुरोहिताला ही गोष्ट कळली की एक इसम, कोणीतरी अनोळखी इसम आमच्या गावात आला, इथून पाणी घेतलं, इथून फुलं तोडली आणि हा त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीकडे गेला. हा पुरोहित त्या महात्मा ज्योतिबा फुलेंच्या मागं धावत आला. तेवढ्यात महात्मा फुले हे समाधी धूत होते, फुलं वाहत होते. तेवढ्यात तो पुरोहित आला आणि सत्यशोधक महात्मा फुले यांनी शिवाजी महाराजांच्या समाधीला वाहिलेली फुलं त्या पुरोहितांनी त्याच्या पायदळीत उडवलं अक्षरशः. आणि म्हटला तू काय करतो? हा कुणबट राजा, हा कसला राजा? हा तर कुणबट, तू याला कशाला फुलं वाहतो? इथपर्यंत ते प्रकरण गेलं होतं, मारामारीवर प्रकरण गेलं होतं. परंतु तरी आपले महात्मा फुले हारले नाहीत, डगमगले नाहीत. त्यांनी ते केलं. तिथून पुण्यात जेव्हा परत आले तेव्हा त्यांना वाटलं की हा जो इतिहास दबला गेला आहे शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा, तो इतिहास आपण प्रकर्षित केला पाहिजे, लोकांना सांगितला पाहिजे
आणि म्हणून त्यानं तिथून पुण्यात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण मोठ्या प्रमाणात साजरा करावी म्हणून त्याने ती सुरुवात केली. पुण्यात पहिल्यांदा शिवाजी महाराजांची जयंती सुरू झाली. अनेक वर्ष ती चालू राहिली. त्याच्यानंतर टिळक आले. टिळकांनी तो प्रयत्न केला. नंतर तर त्यांनी एक फंड, वर्गणीचा एक फंड म्हणजे पुढे न्यायचं एक स्मारक व्हावं म्हणून टिळकांनी तो प्रयत्न केला. त्या स्मारकासाठी म्हणजे छत्रपती शिवाजींच्या स्मारकासाठी जेव्हा टिळकांनी प्रयत्न सुरू केले तेव्हा आपल्या कोल्हापूरच्या संस्थानिक आणि सयाजीराव गायकवाड बडोद्याचे संस्थानिक यांनी सुद्धा मदत केली. तो फंड, ती वर्गणी एका बँकेत, डेक्कन बँकेत पुण्यात ती जमा करण्यात आली. परंतु कालांतरानं टिळक मंडालेच्या तुरुंगात गेले. नंतर असंही कळलं की ज्या डेक्कन बँकेत ही वर्गणी गोळा करण्यात आली होती, तो फंड, ती डेक्कन बँक सुद्धा बुडाली. ते प्रयत्न तसेच फोल ठरले. परंतु महात्मा फुल्यांनी जी सुरू केलेली चळवळ, शिवाजी महाराजांची जयंती साजरी करणं, ही सुरू राहिली. टिळकांच्याही अगोदर 10 वर्षापूर्वी, म्हणजे महात्मा फुले वारल्यानंतर सुद्धा टिळकांनी साजरी करण्यापूर्वी महाराष्ट्र म्हणजे मुंबईत सुद्धा ती साजरी करण्यात आली. म्हणजे टिळकांनी सुरू करण्यापूर्वी मुंबईत 10 वर्षापूर्वी मुंबईत पहिल्यांदा साजरी करण्यात आली. नंतर टिळकांनी सुरू केली. आणि अशा प्रकारे शिवाजी महाराजांची जयंती ही महाराष्ट्रात, संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. भलेही तो वाद तिथीचा असेल, तारखेप्रमाणे असेल. एक वर्ग असा आहे जो तिथीप्रमाणे साजरी करतो, एक वर्ग असा आहे जो तारखेप्रमाणे साजरी करतो. पण करतायत ही गोष्ट खरी. शिवाजी महाराजांचं कर्तृत्व, त्यांना खऱ्या अर्थानं रयतेचं राज्य निर्माण करणं, स्वराज्य निर्माण करणं, आणि त्या रयतेच्या राज्यात अस्पृश्य समाजाला, दलित समाजाला, 18 पगड जातीला, 12 बलुतेदारांना घेऊन जे स्वराज्य त्यांनी निर्माण केलं, त्या छत्रपतींना कायमस्वरूपी आमच्या मनात आदराचं स्थान आहे. आणि जी समाधी शोधून काढली सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले, यांना सुद्धा आमच्या मनात आदराचं स्थान आहे, कायम राहील. धन्यवाद सर, तुम्ही आपलं बहुमूल्य वेळ आमच्या स्टुडिओला दिलं आणि आमच्या प्रेक्षकांना तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल, त्यांच्या समाधीबद्दल आणि महात्मा ज्योतिबा सत्यशोधक समाजाचे जे मुखिया होते, प्रमुख होते, त्यांनी कसं समाजातल्या छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली, त्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहेत. खूप खूप धन्यवाद सर. मित्रांनो, आजचा एपिसोड तुम्हाला कसं वाटलं? अशा वेगवेगळ्या मुद्द्यावर आम्ही एपिसोड बनवत राहणार. असंच एपिसोड बघण्यासाठी आमच्या चॅनलवर येत जावा आणि बघत जावा.